काय निवेदन दिले? आज आम्ही जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या मार्फत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अशी मागणी केलेली आहे की जे आपल्या भारत सरकारची भारत दूरसंचार निगम अर्थात BSNL जी सेवा आहे ती सेवा सक्षम करावी। ती सेवा आज महाग पडल्यामुळं बाकीच्या खासगी कंपन्यांनी या मोबाईलच्या ह्याच्यात मक्तेदारी करून आज त्यांच्या 2-3 वर्षात त्यांनी 50 ते 60% दरवाढ केलेली आहे। आता मागच्या आठवड्यातच जिओ आणि इतर कंपनीने 50 ते 60% दरवाढ फक्त BSNL सक्षम नसल्यामुळे केलेली आहे। आणि शक्यतो या BSNLच्या टावरवरच जिओचे 70-80% सगळी यंत्रणा या BSNLच्या टावरवर आहे। तर जिओला BSNLच्या टावरवर यंत्रणा ठेवून परवडतंय तर BSNLला का परवडत नाही? आणि BSNLच्या अधिकाऱ्याला मॅनेज करून BSNLची सेवा कोलमडायची आणि सगळे BSNLचे ग्राहक इतर कंपन्याकडे जिओकडे वळवायचे, ही जी त्यांची जी नीती आहे ती नीती कुठेतरी भारत सरकारने बंद पाडली पाहिजे। जर एखाद्या जिओ कंपनीचं जर एखाद्या भागात जर नेट 1-2 तास कमी खराब झाला असेल तर त्या अधिकाऱ्यावरती दंड टाकावा, त्याच्याशिवाय जिओची सेवा व्यवस्थित होणार नाही। आणि नुसत्या मोबाईल क्षेत्रात आज खाजगीकरण झालं तर एवढी भरमसाठ दरवाढ झाली तर मोबाईल सारखे असेल, शिक्षण क्षेत्रात असेल, आरोग्य क्षेत्रात, ऊर्जा क्षेत्रात या भारत सरकारनं खाजगीकरण न येऊ देता, हे महत्वाचे खाजगीकरण न येऊ देता भारत सरकारने या क्षेत्रात त्यांची मक्तेदारी कायम ठेवावी, जेणेकरून आज नुसतं मोबाईलचे दर तुम्हाला सांगतो 2-3 वर्षात 50-60% वाढलेत। आज हेच दर किती वर्षाखाली 15 आणि 20 रुपये किलो गहू ज्वारी होती। शेतकऱ्याच्या फक्त त्या कांद्याचे भाव वाढले म्हणून वाजपेयीचं सरकार गेले आणि हे जे भाव वाढले तर साध्या त्या सभागृहात साधा कोणी आवाज सुद्धा उठवेल नाही। म्हणजे ह्या कंपन्या पक्षाला भरमसाठ निधी देतात म्हणून यांनी काही बी केलं तरी चलतंय, असं करून देश चालणार नाही। देश जर व्यवस्थित गोरगरिबाच्या हातात गोरगरिबाला जगवायचं असेल तर त्यांनी कुठल्याही क्षेत्रात खाजगीकरण करू नये अशी मागणी आम्ही यावेळी पंतप्रधान। तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर काय करणार? मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर भविष्यात या खाजगीकरणाच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत।